गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ओम श्री पवनपुत्र हनुमान की जय। गणपती बाप्पा मोरया। 14 विद्या आणि 64 कला प्राप्त करून घेणारे गणपती बाप्पा आणि मारुतीराया हे दोनच देव आहेत आणि ह्या दोन देवतांच्या शक्तींचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पा आपल्याला बुद्धीची शक्ती देतील तर मारुतीराया आपल्याला ते ग्रहण करून स्टोअर करण्याची, शरीरामध्ये साठवून ठेवण्याची शक्ती देतील। अशा आशयाने आपण त्यांनाच गुरु मानून स्वामींच्या साक्षीने आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी एक मी गोष्ट सांगणार आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपला क्लास जोपर्यंत संपत नाही आणि आपल्या सर्वांना प्रत्येकाला जोपर्यंत ज्योतिषशास्त्र येत नाही तोपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। एक गोष्ट अशी आहे, पूर्वीच्या सनातन काळामध्ये गुरुकुल पीठ असायचे आणि गुरुकुल पीठामध्ये विद्यार्थी शिकायला जायचे आणि तिकडं हे सर्व ज्ञान शिकवलं जायचं। तर एक गुरुकुल पीठ होते आणि तिथे महर्षी होते, गुरुजी होते। त्या गुरुजींकडे 100 विद्यार्थी शिक्षण घेत होते। वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 7-8 वर्ष शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली। आणि पूर्वीच्या गुरुकुलपीठामध्ये असा नियम असायचा की आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान आपण सर्वांना एक समान वाटून टाकायचं असतं। ज्ञान हे कधीही आपल्याकडे ठेवायचं नसतं, असा नियम आहे गुरुकुलपीठाचा। म्हणजे ज्ञान आपण ग्रहण केलं तर ते दुसऱ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचवायचं असतं, हा आपला नियम आहे सनातन धर्माचा। मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुरुजींनी समोर 100 विद्यार्थ्यांना सांगितलं, तू लेफ्ट साईडला जा, तू राईट साईडला जा, तू लेफ्ट साईडला जा, तू राईट साईडला जा। असं करत 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 गुरुजींनी 50 विद्यार्थ्यांना डाव्या साईडला उभं केलं आणि 50 विद्यार्थ्यांना उजव्या साईडला उभं केलं। आता गुरुजींनी असं सांगितलं की डाव्या साईडच्या सर्व 50च्या 50 विद्यार्थ्यांनी रोज एकाच गावात जायचं आणि एकाच गावातल्या लोकांना शिक्षण द्यायचं। या विरुद्ध उजव्या साईडचे जे काही लोक होते 50 विद्यार्थी, त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही 50च्या 50 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या 50 गावांमध्ये जायचं आणि वेगवेगळ्या 50च्या 50 गावामध्ये आपलं ज्ञान आणि भक्तीचा प्रसार करायचा आणि जा म्हणाले। आता हे सगळे निघून गेले। हे सगळे निघून गेल्यानंतर त्या गुरुजींकडे कायमस्वरूपी राहणारे त्यांचे जे काही पट्ट शिष्य होते ते पट्ट शिष्य त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी तुम्ही तर एवढ्या दिवसामध्ये सर्वांना एक समान शिक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही असं डावं आणि उजवं का केलं? तुम्ही 50 विद्यार्थ्यांना एकाच गावात पाठवलं आणि दुसऱ्या 50 विद्यार्थ्यांना 50 गावांमध्ये पाठवलं, असं का केलं? तर गुरुजी म्हणाले, डाव्या साईडला ज्या विद्यार्थ्यांना मी उभं केलं होतं ते थोडेसे बदमाश होते, त्यांना जर 50 गावात पाठवलं असतं तर 50 गावाला त्यांनी बिघडवलं असतं, त्यापेक्षा ते एकाच गावाला बिघडवतील। आणि उजव्या साईडचे जे विद्यार्थी होते 50 ते अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि सभ्य होते, म्हणून त्यांना मी वेगवेगळ्या 50 गावामध्ये पाठवलं, ते एका वेळेला 50 गावाला सुधरवतील। किती मोठी ज्ञानाची संकल्पना आहे पहा। आणि हाच फंडा आपल्याला उपयोगात आणायचा आहे।
स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला आपण सर्वांना उभं राहायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण ज्ञान ग्रहण करूया. म्हणतात ना, विद्या विनयन शोभते. विनय जर नसेल तर विद्या आपल्याला प्राप्त होणार नाही. नुसताच विनय असून पण उपयोग नाही. मला हे कळतंय, मला हे येतंय एवढा जरी तुम्हाला अहम झाला तरी तो ज्ञानाचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की ते शिकावंच लागतं. मरेपर्यंत शिकलं तरी ते कमीच पडणार आहे, कारण यामध्ये रिसर्च खूप आहेत. त्याची कारणं सांगतो. एका वेळेला 100 व्यक्तींचा जन्म झाला तर 100च्या 100 व्यक्ती आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कलेक्टर होतील का? तर 100च्या 100 व्यक्ती तहसीलदार होतील का? किंवा 100चे 100 मुलं शिक्षक होतील का? तर असं का होतं त्याची कारणं आपल्याला शोधून घ्यायची आहेत. तर आजचा आपला फंडामेंटल बेस आहे आणि फंडामेंटल बेसला स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला आपण उभा राहून हे ज्ञान ग्रहण करायचं आहे. म्हणून स्वामी महाराजांनाच प्रार्थना करूया की हे श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला ज्ञान ग्रहण करण्याची ताकद मिळू द्या. आपणच आम्हाला हे ज्ञान प्राप्त करून द्या आणि या ज्ञानाचा आम्हाला, आमच्या समाजाला, आमच्या नातेवाईकाला उपयोग होऊ द्या. या पद्धतीनं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच परमभगवान ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच महाविष्णू म्हणजेच नारायण आणि गुरु म्हणजेच महेश्वर. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला आणि दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. 14 विद्या आणि 64 कला. तर 14 विद्यांमध्ये एक हे ज्योतिषशास्त्र आहे. ही एक विद्या आहे, पण विद्या हाताळण्यासाठी एक कला लागते. त्या कलेचा सुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे ज्योतिषशास्त्र दोन्ही ठिकाणी येतं. 14 विद्यामध्ये सुद्धा येतं आणि कलेमध्ये सुद्धा येतं. तर ज्योतिषशास्त्र हाताळण्यासाठी विशिष्ट प्रकारची एक कला लागते. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एकदा एका गुरुजींकडे एक पंडित गेले आणि ते म्हणाले, तुमच्याकडे किती ज्ञान आहे मला बघायचं आहे आणि मला तुमच्याशी वाद घालायचा आहे, ज्ञानांकित वाद विवाद करायचा आहे. ते गुरुजी म्हणाले, माझ्याकडे वेळ नाहीये, माझा तिथे शिष्य बसलाय, त्याच्याकडे जा, तो तुझ्याशी वाद घालेल किंवा तुला ज्ञान सांगेल. नाही म्हणाले, मला तुमच्याशीच वाद घालायचा आहे, नाहीतर मी हारलो आणि तुम्ही जिंकला असं तुम्ही मला लिहून द्या. मी म्हटलं आताच लिहून देतो मी हारलं म्हणून. त्यांनी कागदावरती लिहिलं मी हारलो आणि तू जिंकलास. परंतु म्हणाले, एक काम कर, माझे जे शिष्य बसले त्यांच्याशी जाऊन वाद घाल आणि त्याच्याकडून पण लिहून घेऊन जा. मग तो व्यक्ती त्यांच्याकडे गेला. त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणाला, मी गुरुजींबरोबर वाद घातला, गुरुजी हारलेले आहेत, त्यांनी मला असं लिहून दिलेलं आहे, पण त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्याबरोबर सुद्धा वाद घालायचा आहे. ते म्हणाला ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, हरभरे होते, हरभरे मुठभर हरभरे घेतले, मुठीत घेतले असे ओंजळभर आणि सांगितलं, हे किती हरभरे आहेत त्याचे सांगा, मला मोजून सांगा. तर त्या व्यक्तीला, पंडिताला सांगता येणार हे काय बोललाय, हे काय उत्तर आहे, हे कसे मोजता येणार. तर ते म्हणाले, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय, माझ्याशी चुकीचं करताय. तर म्हणाले, अहो हे ओंजळभर हरभरे आहेत, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय वाद घालायला माझ्याकडे आलात. तसं आपल्याकडे ज्ञान ओंजळभर असतं, त्याच्यामध्ये शेकडो हरभरे आहेत
पण ते आपल्याला माहीत नसतात. आणि त्याचे शेकडो हरभरे एक 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 पेरल्यानंतर जसं त्याच्यातून एक 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 झाड उगवतं, तसं एक 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 विद्या शिकल्यानंतर आपल्या बुद्धीचा विकास होत जातो आणि त्या त्या पद्धतीनं आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. तसं आपल्याकडे सगळ्यांकडे वंजळभर ज्ञान आहे. ते किती आहे हे माहित नाही, पण वंजळभर मात्र आहे ज्ञान. आणि त्या वंजळभर ज्ञानाचं कितीतरी पोते भरून आपल्याला हरभरे तयार करता येते, हे लक्षात ठेवा. म्हणून आजचा उपक्रम आपल्याला चालू करायचा आहे, सुरू करायचा आहे. सुरुवातीला काय काय आपण शिकणार आहोत शेवटपर्यंत या 5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये, त्याचं आपण थोडक्यात निरीक्षण करूया. तत्पूर्वी गरजेच्या काय काय गोष्टी आहेत ते सांगतो. आपल्याला कुंडली वाचनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 12 राशी, 12 राशीचे नंबर आणि 12 राशीचे मालक एवढं तोंडपाठ पाहिजे. बाकी कोणतीही गोष्ट तोंडपाठ नसली तरी चालेल. तुमचे 27 नक्षत्र तोंडपाठ नसले तरी चालतील. समोर नक्षत्र आले की तुमच्या लक्षात येईल. मग आता जर तुमचे मित्र असतील किंवा गावात तुमच्या 1000 माणसं असतील, 1000च्या 1000 माणसांची नावं आता तुम्ही सांगू शकणार नाही, परंतु तुमच्या समोर एखादा व्यक्ती आला की कसं कळतं की ह्याचं नाव हे आहे. तसंच ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. एखादी कुंडली तुमच्या समोर आली की तुम्हाला ते कळणार, इथं हा प्रॉब्लेम आहे, तिथे तो प्रॉब्लेम आहे, तिथे तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे. काही लोकांनी कठीण प्रमाणामध्ये शिकले असतील, ज्यांनी शिकवलं त्यांना ते अगदी शास्त्रोक्त पद्धतीने शिकवलं असेल, ते सुद्धा आम्हाला मान्य आहे आणि ते सुद्धा शिक्षण बरोबर आहे. परंतु सर्वसाधारण लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपण जर ज्योतिषशास्त्र शिकलो तर आपल्याला अगदी सोपं जाईल. म्हणून सर्वात आधी कुंडली वाचनासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, तर एवढे नियम गरजेचे आहेत. आता एवढं मोठं पुस्तक, अगदी 250 पानाचं पुस्तक प्रकाशित करणं आणि लॉकडाऊन लागल्यामुळे शक्य नव्हतं. आणि 250 पानाचं पुस्तक, त्याची किंमत जवळजवळ, जेव्हा आम्ही 5000 पुस्तकं छापणार तेव्हा त्याची किंमत 300-350 होणार. म्हणून आम्ही ते तसंच ठेवलं. आणि जेव्हा आता क्लास सुरू केले तेव्हा आम्ही अशा पद्धतीने एक एक कॉपी करून प्रत्येकाला देत असतो. हे सर्वांना दिसत असेल, हे सर्व कॉपी आहेत असे. असं आम्ही बाइंडिंग केलेलं आहे. हे आपल्याला सर्वांना मिळणार आहे. याच्यामध्ये अभ्यास, संपूर्ण अभ्यास आहे. फक्त ज्यांना काही नॉलेज नाही, जे नवीन लोक आहेत त्यांना वाचताना कळणार नाही, पण मी शिकवल्यानंतर तुम्ही जर वाचणार तर ते 100% कळणार. अगदी असं सोप्या भाषेत आम्ही ते करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे सर्वांना आम्ही देणार आहे. आणि याच्याबरोबर आम्ही फ्री ऑफ चार्ज एक हस्तरेषा म्हणून पुस्तक देणार आहे, कारण हस्तरेषा सुद्धा आपल्या सिलेबसचा भाग आहे. तर हे आपल्याला 100% मिळणार आहे. हे आम्ही पाठवणार आहोत प्रत्येकाला. हा, तर आता सर्वात पहिली राशी मेष. मेष राशीसाठी मेष म्हणायचं नाही, मेष राशीसाठी 1 अंक वापरायचा. आता हे थोडं लक्षात ठेवा. पाहिजे तर लिहून घ्या, प्रत्येकाच्या वहीमध्ये थोडं थोडं लिहून घ्या, कारण लिहून घेणार आणि पुन्हा सिलेबस वाचणार तर फार सोपं जाईल. मेष राशी 1 लिहा, इक्वल टू मेष इक्वल टू मंगळ. म्हणजे मेष राशी, मेष राशीचा मालक मंगळ. 2 नंबरला लिहायचं वृषभ राशी. वृषभ राशीचा अंक आहे 2 आणि वृषभ राशीचा नंबर आहे 2, अंक नाही. 2 नंबरची राशी वृषभ. वृषभ साठी नेहमी 2 लिहायचं, वृषभ प्रत्येक वेळेला लिहायचं नाही. मग 2 वृषभ, वृषभ राशीचा मालक शुक्र, हे लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवायचं आहे, कंटिन्यू हे लक्षात ठेवलंच पाहिजे. ह्याच्याशिवाय ज्योतिषशास्त्र आपल्याला अजिबात कळणार नाही, कुंडली वाचन करता येणार नाही. तिसरी राशी आहे मिथुन.
मिथुनचा मालक आहे बुध. हा. मिथुन राशीसाठी अंक वापरायचा 3 आणि मिथुन राशीचा नंबर आहे 3 आणि मिथुन राशीचा मालक आहे स्वामी आहे बुध. पुन्हा कर्क राशीसाठी 4 नंबरची कर्क राशी आहे, त्याच्यासाठी 4 अंक वापरायचा असतो. कर्क असा शब्द लिहायचा नसतो, फक्त 4 लिहायचं असतं. आणि कर्क राशीचा मालक आहे चंद्र. हे थोडंसं आता लिहून घ्या. सिंह राशी 5 नंबरनी ओळखली जाते. सिंह राशी लिहायची आवश्यकता नाही, 5 नंबर लिहायचा. आणि सिंह राशीचा मालक आहे सूर्य किंवा रवी. रवी तरी लिहा नाही तर सूर्य तरी लिहा, काहीही लिहिलं तरी चालेल. कन्या राशीसाठी 6 अंक वापरला जातो. कन्या राशीचा मालक आहे बुध. कन्या राशीचा मालक आहे बुध. तुळ राशीचा मालक आहे शुक्र आणि तुळ राशीसाठी 7 हा अंक वापरला जातो. पुढे वृश्चिक राशीचा मालक आहे मंगळ. वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि वृश्चिक राशीसाठी 8 हा अंक वापरला जातो, नंबर वापरला जातो. धनु राशीसाठी नंबर वापरला जातो 9 आणि धनु राशीचा स्वामी आहे गुरु. मकर राशीचा मकर राशीसाठी 10 नंबर हा वापरला जातो आणि मकर राशीचा मालक आहे शनी. धनु राशीचा स्वामी आहे गुरु आणि धनु राशीसाठी 9 अंक वापरला जातो. मकर राशीचा स्वामी आहे शनी. मकर राशीसाठी 10 अंक वापरला जातो. कुंभ राशीचा मालक आहे शनी आणि कुंभ राशीसाठी 11 हा अंक वापरला जातो. मीन राशीचा मालक आहे गुरु. मीन राशीसाठी 12 हा अंक वापरला जातो. म्हणजे आता समजा कुंडली मांडली, आता मी मांडून पण दाखवणार आहे ते. तत्पूर्वी आता हे राशी आणि राशीचे मालक आणि राशीचा नंबर, आता हे तुमचं तोंडपाठ पाहिजे कायमस्वरूपी. लक्षात ठेवा, हे जर तोंडपाठ पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचं झालं नाही, म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत, तर मला पुढचं तुम्हाला शिकवता नाही येणार आणि शिकवलेलं तुम्हाला कळणार नाही. मग मी जर तुम्हाला विचारलं हा सूर्य कुठून आलेला आहे, तर तुम्ही म्हणाल कुठून आलेला आहे म्हणजे काय, तर 5 अंक समजा 8व्या स्थानात असेल तर 8व्या स्थानातून सूर्य आलेला आहे, असं त्याचं गणित असतं. म्हणून ते पुढे तुम्हाला शिकवण्यात येईल. आता एवढं क्रिटिकल करून मी सांगणार नाही. आता फक्त एवढंच घ्यायचं आहे, एवढंच पाठांतर चोख करायचं आहे, अगदी चोख पाठांतर. 4 नंबरची राशी म्हटलं की कर्क, कर्कचा चंद्र, हे कळलं पाहिजे. 6 म्हटलं की कन्या, कन्याचा मालक बुध, हे पटकन आलं पाहिजे लक्षामध्ये. तर असं हे तोंडपाठ म्हणजे अगदी तोंडपाठ पाहिजे. 27 नक्षत्र तोंडपाठ करायची आवश्यकता नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये 1000 लोक असतील पण 1000पैकी एखादा समोर आलं तर त्याचं नाव आपल्या लक्षात राहतं. तसं नक्षत्र समोर आल्यानंतर हे चांगलं नक्षत्र आहे की वाईट नक्षत्र आहे हे आपल्या लक्षात येणार. त्याचा काय उपाय करायचा ते आपल्याला कळतं. परंतु हे जर चुकलं, हे जर गणित चुकलं तर सगळं प्रिडिक्शन चुकणार, कुंडली वाचन तुमचं चुकणार. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. मी पुन्हा सांगतोय, हात जोडून सांगतोय, पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजे पुढचा आपला जो वर्ग होणार आहे तो पर्यंत एवढंच पाठांतर पाहिजे आणि चोख पाठांतर पाहिजे. राशी आणि राशीचा स्वामी आणि राशी कितवी नंबरची आहे. आता जर विचारलं 10 नंबरची राशी कोणती, तर पटकन कळलं पाहिजे मकर, आणि मकर राशीचा स्वामी शनी, पटकन आलं पाहिजे. हे असं एवढं तुम्ही समजून घ्यायचं आहे. आपण म्हणतो ना, एक वेडा बनून पेढा खावा किंवा मुंगी बनून साखर खावी, तसं नाही कळत तर 4 वेळा विचारू ना, काय प्रॉब्लेम आहे, समजल्याशिवाय पुढे जायचंच नाही. हे लक्षात ठेवा.
समजलंच पाहिजे. समजल्याशिवाय पुढे जायचंच नाही. हे असं का, असं का, असं का, ते कळलंच पाहिजे. म्हणजे असं आहे, 2 गुणिले 2 4 आणि 2 अधिक 2 4, 3 अधिक 3 6 आणि 3 गुणिले 3 9 का? हे असं गणित आहे सगळं. मग काय उत्तर आहे आपल्याकडे? तर त्याचा सखोल आपल्याला अभ्यास पाहिजे. काही गोष्टी जशाच्या तशाच आहेत त्या ऍक्सेप्ट कराव्या लागतात आणि त्या शिकाव्या लागतात. ते ओंजळभर हरभऱ्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 गुणिले 2 4 येतं, 2 अधिक 2 4च येतं, पण 3 गुणिले 3 9 येतं आणि 3 अधिक 3 6च का येतं? एवढा फरक का? आणि तिकडे तसं का? तर आहे ते आहे म्हणून ओंजळभर हरभरे आहेत. हे उत्तर इथे परफेक्ट बसतं. ते मोजत बसलं की गडबड होते सगळे. आता सांगितलं की इथून अमेरिकेमध्ये अमुक अमुक झाड आहे आणि ते 7 माळ्या एवढं उंच आहे. 7 माळ्या एवढं उंच आपल्याला पटेल का? नाही पटणार. आपण काय म्हणू त्याला, काय वेड आहे, काय फेकतोय. पण असेल, खरं तर असेलच ना. त्या माणसाने बघितलंय म्हणजे खरंच आहे ना. तर तसंच हे आहे. काही गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या असतात, काही गोष्टींना फॉलो करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, पुरातन काळापासून आलेलं ज्ञान जसंच्या तसं आता वापरायचं नाही. ते जर जसंच्या तसं वापरलं तर कॉम्प्युटरच्या युगामध्ये आपल्याला लोक नावं ठेवणार आहेत. म्हणून पुरातन काळातलं नॉलेज आपण सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये समजून सांगायचं. आता पुढच्या वेळेला मी सांगणार आहे ते की ग्रह, नक्षत्र, तारे हे सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये कसे आहेत वगैरे, ते कसे आपल्यावरती, शरीरावरती परिणाम वगैरे करतात. ग्रॅव्हिटी कशी आहे, ती ग्रॅव्हिटी आपल्या शरीरातील रक्तातील लोहाला आपल्याकडे कशी अट्रॅक्शन करते आणि प्रत्येक ग्रहाचा आपल्या शरीरातील रक्तावरती कसा परिणाम होतो, मी तुम्हाला सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये ते सगळं समजावून सांगणार आहे. परंतु आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये बसतील अशीच वाक्य, अशाच घटना आपण वापरायच्या. ज्या गोष्टी टाकून देण्यासारख्या आहेत त्या टाकूनच द्यायच्या आणि नवीन त्या ठिकाणी दुसरे पर्याय शोधून दुसरे आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला 100% नॉलेज आपल्याला मिळतं आणि खास करून नव्या पिढीला आपण विश्वासात घेतो. जुनं तेच 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 शिकत राहिलं तर नाही जमणार. त्याला काहीतरी वेगळं पण आणून दिलं पाहिजे. बेस तोच राहिला पाहिजे. बेस तोच राहिला पाहिजे. 2 गुणिले 2 4च येणार, हाच बेस राहिला पाहिजे. आणि 2 अधिक 2 4च होणार, हाच बेस राहिला पाहिजे. आणि 3 गुणिले 3 9च येणार, हाच बेस राहिला पाहिजे. आणि 3 अधिक 3 6च येणार, हाच बेस राहिला पाहिजे. बेस तोच राहिला पाहिजे. पण प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. शिवाय आपल्याकडे आता आपण ज्योतिष झाल्यानंतर किंवा ज्योतिषशास्त्र शिकल्यानंतर आपल्याकडे बरेचसे लोक आपल्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. आता एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये अपमृत्यू योग असतो, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये अपघात योग असतो, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये विधवा योग असतो. त्यामुळे अशा लोकांना डायरेक्ट अपघात योग आहे, विधवा योग आहे अशी भीती घालायची नाही. जर समजा एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग असेल तर तिच्या नवऱ्याची पत्रिका बघायची. मग तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेमध्ये अपमृत्यू योग आहे का, अपघात योग आहे का, याची आपण तपासणी करायची. लक्षपूर्वक कुंडली बघायची आणि त्या कुंडलीमध्ये जर अपमृत्यू योग नाही, अपघात योग नाही, तो मरणारच नाही तिचा नवरा, तर ती विधवा कशी होईल? बघा मी काय म्हणतोय, ते फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हे ज्योतिष लोक सांगत नाहीत. आता नुसता बाजार चालू आहे, पण आपल्याला वेगळ्या पद्धतीनं ज्ञान विकसित करून घ्यावं लागेल. तर एकाच्या कुंडलीवरती आपण प्रिडिक्शन द्यायचं नाही. आता एखादी ताई येते आणि 8 वर्ष झालेत, मला संतान प्राप्ती नाही आहे,
मग फक्त मुलीचीच पत्रिका बघायची का? मूल होणं हे मुलीच्याच पत्रिकेवर अवलंबून आहे का तिच्या नवऱ्याच्या पण पत्रिकेवर अवलंबून आहे? तर दोघांच्याही पत्रिका बघाव्या लागतील. दोघांच्याही पत्रिकेमध्ये शुक्र प्रजोत्पादनाचा कारक आहे. मग शुक्र युवा अवस्थेत आहे, मृत अवस्थेत आहे, नीच राशीत आहे, मृत्यूस्थानात आहे, किंवा तो राहू बरोबर दूषित झालेला आहे, हे सर्व बघावं लागतं. दोघांच्याही पत्रिकेमध्ये जर संतान सुख असेल तर डेफिनेटली त्यांना संतान सुख होणार, आणि एकाच्या आहे आणि एकाच्या नाही तर काही उपाय करून होतील, हे मात्र ठरलेलं गणित आहे. आणि दोघांच्याही पत्रिकेमध्ये जर संतान सुख नसेल तर ते कशामुळे संतान सुख नाही ते सुद्धा तपासून बघावं लागतं. थोडक्यात आपल्याकडे आलेला व्यक्ती एक प्रॉब्लेम घेऊन आलेला असतो. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कधीही काढायचं नाही. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या व्यक्तीला कधीही द्यायचं नाही. बघा, मी फार गंभीरपणे सांगतोय. एखादा व्यक्ती आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलेला आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन न देता प्रॉब्लेम कशामुळे आलेला आहे त्याचं सोल्युशन द्यायचं, हे लक्षात ठेवा. शोध घ्यायचा पत्रिकेमध्ये, कशामुळे हा प्रॉब्लेम आलाय. प्रॉब्लेम तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे, पण प्रॉब्लेम नेमका आला कशामुळे. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 10वीच्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी असतात. 60 विद्यार्थ्यांना पुस्तकं सेम, 60 विद्यार्थ्यांना वर्ग सेम, 60 विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवणारे सेम, सगळं सेम, परीक्षा पेपर सुद्धा सेम. मग त्यातला एक कलेक्टर होतो, त्यातला एक ड्रायव्हर होतो, त्यातला एक मध्ये शाळा सोडून देतो, त्यातला एक हमाल होतो. असं का होतं याचा जरा बारीक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं असतं. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाप्रमाणे फक्त आणि फक्त 20% घटना घडते, 100% अजिबात नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. नशिबाप्रमाणे 20%, कुलदेवीचा आशीर्वाद 20%, पितरांचा आशीर्वाद 20%, स्वतःचं आचरण 20%, आणि आपण ज्या घरात राहतो त्या घरातल्या वास्तूचा दोष 20%. मग एखाद्या ठिकाणी आपण बैठकीला जातो, कीर्तन ऐकायला जातो, हरिपाठ करायला जातो, किंवा मंदिरात दर्शनाला जातो, आध्यात्मिक सत्संगाला जातो, तेव्हा आपलं आचरण 20% शुद्ध होतं, ऑटोमॅटिकली शुद्ध होतं. तिथे काही शुद्ध करायचं कर म्हणून सांगायची आवश्यकता लागत नाही. अशा ठिकाणी गेल्यानंतर ऑटोमॅटिक आचरण आपलं 20% शुद्ध होतं. असं जर नसतं, 20% जर नसतं, तर मी तुम्हाला सांगतो काय झालं असतं. एखादा व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजापाठच करतोय, देवधर्मच करतोय, दान धर्मच करतोय, त्याचं भलं झालेलं तर मी तरी पाहिलेलं नाही. पायी चालत आळंदीवरून वारकरी पंढरपूर पर्यंत जातात, किती हालन अपेष्टा काढतात, किती श्रद्धा असते त्यांची विठ्ठलावरती, पण ते 20% मध्ये आलं. अरे 20% मिळणार म्हणजे मिळणार त्यांना, त्यांचं फळ ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आपण फक्त विठ्ठल 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 म्हटलं तरी जेवढ्या वेळेला विठ्ठल म्हणेल तेवढ्या वेळेला त्या जगन्नाथाला आपल्याला द्यावंच लागतं काहीतरी. श्री स्वामी समर्थ म्हटलं एकदा तरी स्वामींना आपल्याला काहीतरी द्यावंच लागतं रिफंड मध्ये, असं कनेक्शन असतं ते. आपण नाम संकीर्तन सोहळ्यात जातो, तिथे सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळत असतो, कारण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बायोकेमिकल्स रिॲक्शन्स बनत असतात, आणि हे बायोकेमिकल्स रिॲक्शन्स मेंदूपर्यंत जातात, आणि सत्संग ऐकल्यानंतर किंवा आपण प्रेयर केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होऊन आपल्याला आनंदी आणि हॅप्पी वाटायला लागतं. आणि ज्या वेळेला आपण आनंदी आणि हॅप्पी असतो त्यावेळेला केलेलं काम कर्म आपल्या हातून सत्कर्मच घडत असतं, हे लक्षात ठेवा. तर हे मोठं सायन्स आहे. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सायन्स मध्ये समजावून सांगणार.
मला अध्यात्मामधली कोणतीही गोष्ट तुम्ही मला विचारू शकता, कोणताही प्रश्न कितीही खोचक असू द्या, कितीही अडचणीचा असू द्या, मला विचारा. आपण सांगणार आहे देव आहे नाही, काय आहे, कसा आहे, कुठे आहे, काय या जगात देव आहे का, त्याचाही प्रश्नाची उत्तर येणार. तुम्ही विचारणार मला, मी त्याची उत्तर देणार. माणसासारखा दिसणारा देव आहे का, त्याची प्रश्नाची उत्तर देणार. आता मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, माणसासारखा दिसणारा देव आहे का, तर अजिबात नाही. मग देव कुठे आहे, माणसामध्ये आहे. हे लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्या, माणसामध्ये आहे. आता तो कसा आहे, आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत आणि 80 बिलियन्स न्यूरॉन्स आहेत. एवढं मोठं साम्राज्य आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे मेडिकल सायन्स प्रमाणे आपल्या शरीरामध्ये एवढं एम्पायर जिवंत आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. आणि मेडिकल सायन्स प्रमाणे त्यांना स्वतःचं मन आहे आणि त्या स्वतः जिवंत आहेत. मग ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या शरीर पेशींना आपण कधीतरी थँक्स बोललोय का? एकूण आपली टीम फार छान आहे आणि सगळे ज्ञानवंत प्रज्ञावंत लोक एकत्रित आलेलो आहोत आपण. त्यामुळे ही टीम फार छान जमलेली आहे असं मला वाटतं. ही स्वामींची कृपा आहे. बर, सकाळी आपल्याला जाग कोणी केलं, तर शरीरातल्या शरीर पेशींनी आपल्याला जाग केलं. शरीरामध्ये शरीर पेशी जिवंत होत्या म्हणून आपण जागे झालो. ज्या शरीर पेशींमुळे आपण जागे झालेलो आहोत त्या शरीर पेशींना आपण थँक्स बोलत नाही. त्यामुळे त्या नाराज होतात आणि त्या नाराज झाल्या की ह्या शरीराला त्या सुखी ठेवत नाहीत. त्या शरीराला आतून पोखरून काढतात. नाराज झाल्यानंतर आता समजा मी या ठिकाणी बसलोय, ह्या शरीराला इथे कोणी बसवलंय, तर शरीरातल्या शरीर पेशींनी इथं बसवलंय. तुम्ही तिकडे बसलेला आहात, तुमच्या शरीरातल्या शरीर पेशींनी तुम्हाला तिथं बसवलंय, म्हणून हे सगळं चाललंय. समजा या शरीर पेशींच्या मनात आलं तर शरीर पेशी हॉस्पिटलला घेऊन जातील का नाही जातील दादा? एकनाथ महाराज, हो सर, बरोबर आहे. या शरीर पेशींच्या मनात आल्यानंतर या शरीर पेशी पोलीस स्टेशनला घेऊन जातील का नाही जातील? या शरीराला, या शरीर पेशीच्या मनात आलं तर मंदिरात घेऊन जातील. या शरीर पेशीच्या मनात आलं तर हरिपाठ वाचून घेतील. या शरीर पेशीच्या मनात आलं तर जेलमध्ये नेतील. या शरीर पेशीच्या मनात आलं तर कुकृत्य सुद्धा करतील, कुकर्म सुद्धा करतील. यालाच डीएनए म्हणायचा असतो. आईकडून आपल्याला 8 गुणधर्म मिळतात आणि वडिलांकडून 10 गुणधर्म मिळतात आणि 18 गुणसूत्रांच्या जोडीला जीन्स असे म्हणतात. मग त्याला कुंडलीमध्ये मातुल घराण्याचा दोष असं आपण म्हणतो. आईकडचे पण दोष असतात आणि वडिलांकडचे सुद्धा दोष असतात, तर ते एकत्रित येतात. तर असू द्या, तो आता पुढचा चॅप्टर आहे आपला. आता सध्या शरीर पेशीपर्यंत आलेलो आहे आपण. तर शरीर पेशींना आपण थँक्स बोलायचं आहे. आपल्याच व्हिडिओमध्ये एक प्रेयर आहे किंवा दुसरी मी प्रार्थना करून टाकणार आहे. हिप्नोथेरपी एक विषय इथे राहिला. हा, तर शरीर पेशींची प्रार्थना आहे. हे माझ्या शरीरातील शरीर पेशींनो, मला माफ करा, मला मदत करा. आजपर्यंत मी आपल्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आजपर्यंत आपल्या वर्तनाकडे मी लक्ष दिलं नव्हतं. आपल्याशी नीट वागलो नाही. मला माफ करा, मला मदत करा, मला माफ करा, मला मदत करा, असं गणित आहे. आपण कोणामुळे जिवंत आहोत, तर शरीर पेशींमुळे. मगाशी मी काय सांगितलं की ईश्वर किंवा देव माणसासारखा आहे का, तर तो माणसासारखा नाही. तो नॉन मॅटर आहे, म्हणजे तो निर्गुण निराकार आहे.
त्याला गुणी नाहीये नाकारी नाहीये, निर्गुण आणि निराकार आहे, मग नॉन मॅटर झाला. मग तो इथे तिथे सगळीकडे आहे. सगळीकडे आहे म्हणजे मूर्तीमध्ये पण आहे, मंदिरात पण आहे, समाजात पण आहे, शरीरात पण आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ॲटम मॉलिक्युलनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असंख्य शरीरपेशी आहेत. आता म्हटलं शरीरपेशींमुळे आपण जिवंत आहोत, पण शरीरपेशी कोणामुळे जिवंत आहेत? पुढचा प्रश्न एकनाथ महाराज, बरोबर आहे सर, बरोबर आहे. विजय सर, शरीरपेशी कोणामुळे जिवंत आहेत? तर शरीरपेशींचं दोन प्रकारचं अन्न आहे. एक आहे ग्लुकोज, जे शरीर प्रोव्हाइड करतं आणि रक्तामध्ये मिक्स करतं. जास्त झालं तर त्याला डायबिटीस म्हणतात. आणि दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन बाहेरून मिळतो, फुफ्फुसात जातो, रक्तामध्ये मिक्स होतो आणि त्या सेल्सला मिळतो आणि त्या सेल्स मेंदूपर्यंत पोहोचवतात, म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे आपल्या शरीरातल्या शरीरपेशींचं अन्न फक्त दोनच प्रकारचं असतं. मला शरीरातल्या बायोकेमिकलचा आणि अध्यात्माचा मला सांगड घालता आली. शरीरातल्या शरीरपेशींची आणि बाह्य वातावरणाचा काय संबंध आहे का, त्याच्याशी सांगड घालता आली. तेच मी आता तुम्हाला सांगतोय. आपल्या शरीरपेशींना ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन आपल्याला बाहेरून मिळत असतो. मग बाहेरून आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन बरोबर अजून काय काय जात असेल? जात असेल ना काहीतरी. आत्ताच गेला होता कोरोना. मग कोरोना म्हणजे कोण आहे? कोरोना म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी आहे. अशा निगेटिव्ह एनर्जी खूप आहेत. आणि तुम्हाला सत्य सांगतो, जे जे साधनेमध्ये आणि उपासनेमध्ये होते त्यांना कोरोनाने टच सुद्धा नाही केला. बरोबर आहे सर, खरं आहे. जे जे साधनेमध्ये उपासनेमध्ये होते त्यांनी कोरोनाने त्याला टच सुद्धा नाही केला. का नाही केला त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. आता ज्या ज्या वेळेला आपण प्रेयर करतो, प्रार्थना करतो, त्या वेळेला आपल्या डोक्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर निघतात. अल्फा बेटा गॅमा रेज बाहेर निघतात. त्या आपल्या शरीराभोवती कवच करतात. रोज नारायण 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 म्हटलं, स्वामी 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 म्हटलं, विठ्ठल 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 म्हटलं की आपल्या बाजूला आपल्या तरंग लहरी, माताजी 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 जय माता काली माता म्हटलं की आपल्या बाजूला त्या तरंग लहरी तयार होतात. आणि तरंग लहरी तयार झाल्यामुळे त्या बाहेरच्या लहरी, निगेटिव्ह लहरी, त्या तरंग लहरीमुळे आत येतच नाहीत. आपण क्रिएट केलेला ओरा निगेटिव्ह एनर्जीला आत येऊच देत नाही. मग आपला ओरा तो चांगला पण असतो आणि वाईट पण असतो. एखाद्याबद्दल आपण वाईट बोलतोय, चिंततोय, विचार चुकीचे करतोय, तो आपला निगेटिव्ह ओरा झाला. आणि आपण ईश्वर भक्तीमध्ये आहे, हे देवा सगळ्यांचं चांगलं कर, माझं पण कर, अमुक कर तमुक कर, प्रार्थना करतोय. किंवा 3 प्रकारचे लोक असतात, जाऊ द्या, सगुण निर्गुण त्याच्यात पडायचं नाही आपल्याला, तामस वगैरे ह्याच्यामध्ये. पण 3 प्रकारच्या लोकांमध्ये आपण असं ठेवायचं की माझं भलं झालं पाहिजे, माझ्याबरोबर दुसऱ्याचं सुद्धा भलं झालं पाहिजे, हा फंडा आपल्याकडे राहिला पाहिजे. ती 2 गोष्टी सोडून देऊ आपण. 2 गोष्टी फार अगदी कीर्तनकार बुवा कधीतरी आपल्याला सांगतील असंच ऑनलाईन. 2 गोष्टी जाऊ द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझं तर भलं झालं पाहिजे, त्याच्याबरोबर दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. कारण माझं पोट भरल्याशिवाय मला ताकद येणार नाही आणि मला ताकद आल्याशिवाय मी दुसऱ्याला मदत करूच शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. मी जर उपाशी पोटी असेल आणि पुढच्या क्षणाला मला जर चक्कर येणार असेल आणि समोर एक बेशुद्ध माणूस पडलाय, त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे, तर मला एक घास पहिला खावं लागेल, थोडंसं घोटभर पाणी प्यावं लागेल आणि तेव्हा त्याला उचलून मी हॉस्पिटलला नेईल. तर आधी पोटोबा मग विठोबा म्हटलं ते सत्य आहे. सगळ्याच गोष्टी टाकाऊ नाहीत, सत्य आहे. परंतु एकच वाक्य लक्षात ठेवायचं की माझं भलं झालं पाहिजे, माझ्याबरोबर लोकांचंही भलं झालं पाहिजे. हा जो हेतू आहे ना, तो फार चांगला आहे. आणि घरातल्या लोकांचा द्वेष फार असतो आणि त्यांच्या मग निगेटिव्ह लहरी आपल्याला येत जातात. बर, आता थोडंसं
एक या ओऱ्याबद्दलच समजून सांगतो. इथे आपण स्वतः असतो, इथे आपल्या स्वतःचा ओरा असतो. दिसतोय का डॉट? हा, त्याच्या बाजूला आपले पितर असतात, आपल्या मेलेल्या लोकांचा ओरा असतो, पितरांचा ओरा. त्याच्या पुढे देवांचा ओरा असतो, त्यांच्या पुढे दानवांचा ओरा असतो, त्याच्या पुढे देवांचा ओरा असतो, आणि त्याच्या पुढे एक विश्व. विश्व म्हणजे काय एकनाथ महाराज? विश्व, वैश्वानर, विश्वाचा नर, नारायण. नारायण अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनाम देमाश्रिता प्राणा प्राण पचामेन्नाम चतुर्विधम. मग हा विश्वाचा नर किती मोठा आहे? जर असा विश्वाचा नर आहे तो, तर असा विश्वाचा नर किती मोठा आहे? तर विश्वाचा नर आपल्या डोळ्याने दिसत नाही एवढा मोठा आहे. इथे आपण स्वतः इथे पितर, इथे दानव, हे देव, हे ब्रह्मा, विष्णू, महेश, आणि हे विश्व, विष्णू. आणि यालाच म्हणायचं ब्लॅक होल. ब्लॅक होल म्हणजे काय? आम्हाला बरेच शहाणे भेटतात आणि बोलतात, मग तुम्ही असं म्हणता, मग त्याला कोणीतरी बनवलं असेल, 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 असं चालत राहणार का? म्हटलं हो, त्यालाच म्हणतात ओम नमस्ते अनंताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादा श्री क्षिरोरी भावे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युग धारिणे नमा. हे उगच नाही म्हटलं. अशा नास्तिकांना असं समजावून सांगावं लागतं, आणि सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये जर समजावून सांगितलं तर त्यांना कळतं. म्हणून आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी आलेली आहे की जे सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये मी समजावून सांगतोय ते लोकांना आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे, आणि आपण स्वामी कृपेने समजावून सांगावं, आणि आपल्याला तशी प्रेरणा मिळावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. आमचा काहीही कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. आम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे स्वामींच्या कृपेने सर्वच्या सर्व मी लोकांपर्यंत वाटत आहे, समप्रमाणात वाटत आहे. त्यामुळे जेवढं मला येतंय तेवढं मी सगळं देऊन टाकणार आहे. माझी ही तिसरी पिढी आहे गुरुमार्गातली. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या समोर ऑटोमॅटिकली आमचे सर्व व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.